बालमित्रांनो, वेलकम back to our family of Success Science Academy. Maths Made Easy by Professor Karkhile AV. Beta, chapter number 5, Sets and Relation. We are having from the part first of the maths. Sets and relations. But out of that, half part is set and remaining part is relations. Beta, let's understand what are sets. So, bacha, set, it is well-defined set of objects. Well-defined collection of object. Very sorry, beta. Well-defined collection of object. It is well defined collection of object. Well defined collection of objects. Okay. Set is the well defined collection of object. Beta, well defined means what? They must be defined properly. For example, if I say clever students in our class, it will not make the sense. क्लेवर म्हणायचं कोणाला एक क्रायटेरिया मला ठेवावा लागेल बेटा. स्टुडंट्स अबाव 90% आर क्लेवर. मग 90%च्या वरती ज्यांना असतील ते आर क्लेवर. सर 90% वाले will not be included. त्यापेक्षा वरती. सो एक वेल डेफिनेशन हॅज टू बी देअर. ओके. सो नुसते क्लेवर बोलून चालणार नाही. यू मस्ट से समथिंग अँड अबोव. अच्छा. मी बोललो की बेटा एक आपल्या शहरामध्ये हॅप्पी पीपल इन आर सिटी. नाही जमणार ना त्या लोकांचा सेट. कोण हॅप्पी आहे कोण सॅड आहे इज डिफिकल्ट टू अंडरस्टँड. गेटिंग. बेटा मग मला काय करावं लागेल? त्यांना हॅपी म्हणावं लागेल. जे नेहमी दररोज 500 रुपये खर्च करतात. असं काहीतरी डेफिनेशन करायला लागेल मला. आर यू गेटिंग? सो वेल डेफिनेशन, वेल डिफाइंड ऑब्जेक्ट्स मस्ट बी देअर. आर यू अंडरस्टँडिंग? आपण एक्झाम्पल ऑफ सेट काय काय म्हणू शकतो बेटा? माझ्याकडे एखादा डब्बा आहे आणि त्यामध्ये मार्बल्स आहेत. सो मार्बल्स इन दॅट बॉक्स कॅन बी द सेट. क्लॉथ्स इन द शॉप कॅन बी द सेट. बुक्स इन द लायब्ररी कॅन बी द सेट. आर गेटिंग? सो एक प्रॉपर डेफिनेशन असली पाहिजे फॉर द सेट. मग आता तो लिमिटेड पण असू शकतो, अनलिमिटेड पण असू शकतो, फायनाईट अँड इनफायनाईट. फायनाईट मीन्स व्हॉट बेटा? एक लिमिटेड सेट ऑफ स्टुडंट्स आपल्या क्लासमध्ये, राईट? मग हा पण एक सेट झाला लिमिटेड. पण मी बोललो नॅचरल नंबर्स, इंटिजर्स, होल नंबर्स यांचा जो सेट आहे हा कसा बेटा? वेल डिफाइंड आहे बट अनलिमिटेड, इनफायनाईट आहे. सो सेट्स कॅन बी फायनाईट एज वेल एज इनफायनाईट. क्लिअर बेटा? So well defined is very important thing. Beta objects can be listed or specified by the rules. Set मध्ये objects ला तुम्ही लिस्ट मध्ये करू शकता किंवा they can be specified by particular नियम, एक पर्टिक्युलर रूल. जसं की मी बोललो की 90 पेक्षा जास्त पर्सेंट असणे असा एखादा क्रायटेरिया असू शकतो. ठीक आहे ना? हे दोन पद्धती आहेत. A set is denoted by capital letters. Very important. Beta, sets are always denoted by capital letters, not small letters. Only capital A, B, C, D up to Z. Whatever the letter you wish to use, you can use. Beta, each object in the set is called element. सेट मधल्या प्रत्येक ऑब्जेक्टला बोलतात इलेमेंट. आर यू गेटिंग? हा, त्याला मेंबर असं पण नाव आहे, नो इश्यू. बट वी यूज इलेमेंट अँड दे आर डिनोटेड बाय स्मॉल लेटर्स. ओके. सेट्स बाय द कॅपिटल लेटर्स आणि देअर मेंबर्स किंवा इलेमेंट्स, त्यामधले जे इलेमेंट्स आहेत दे मस्ट बी डिनोटेड बाय स्मॉल लेटर्स. त्यानंतर बेटा जर का एक्स हा इलेमेंट सेट ए मध्ये आहे, लेट्स कन्सिडर की एखादा सेट आहे, एखादा डब्बा आहे, एखादा सेट ए आणि त्यामध्ये एखादा एलिमेंट आहे आणि एखादा एलिमेंट नाही. लिहिण्याची पद्धत कशी असते की एक्स इज द एलिमेंट, देन वी कॅन राईट इट ॲज एक्स बिलॉंग्स टू ए अँड रीड इट ॲज एक्स बिलॉंग्स टू ए. ही पद्धत आहे बेटा. हे बिलॉंगचं सिम्बॉल आहे. एक्स बिलॉंग्स टू ए, एक्स बिलॉंग्स टू ए. क्लिअर आहे? आणि जर का एखादा एलिमेंट जर का सेट मध्ये नाहीये तर त्याला आपण बोलतो की वाय डज नॉट बिलॉंग टू ए. रीड इट ॲज वाय डज नॉट बिलॉंग टू सेट ए. ठीक आहे ना? इट डज नॉट बिलॉंग. हे बिलॉंगचं सिम्बॉल आहे. क्लिअर आहे? ओके. सो बेटा set of cloths in the shop, set of students in the classroom, set of books in the library. Are you getting? So these are all examples of sets. आता आपण examples पाहू बेटा belonging वाल्याचे. ठीक आहे ना? बेटा one another thing you have to notice and you have to remember की बेटा सेट जेव्हा आपण लिहितो ना एखादा सेट कॅपिटल ए, तर मी त्यामध्ये घेतले बघ इलिमेंट घेतले 2, 4, 6, 8. हे 4 डिजिट्स, हे 4 इंटिजर्स मी घेतले. तर सेट हा नेहमी कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहायचा असतो. ठीक आहे ना? सेट इज एक्सप्रेस इन द कर्ली ब्रॅकेट्स आणि एलिमेंट मध्ये टाकून द्या कोमा कोमा सेपरेटेड बाय कोमा. तर बेटा इथे बघ ना
2 4 6 8 हे एलिमेंट्स याच्यात आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल याच्यात एक आहे का? नाहीये. मग मी कसं लिहू बेटा? 1 डज नॉट बिलॉंग टू ए. अच्छा 2 येस सर 2 बिलॉंग टू ए. आहे की नाही? 3 आहे का सर? नाही 3 डज नॉट बिलॉंग टू ए. बरं 4 चं काय म्हणणार? 4 आहे का? येस सर 4 बिलॉंग्स टू ए. सो बेटा ही लिहिण्याची पद्धत आहे. ओके? येस. ओके. बेटा नाऊ लेट्स लर्न अबाउट लिस्ट रिप्रेझेंटेशन ऑफ सेट. सेटला रिप्रेझेंट कसं करायचं? आपण एक गोष्ट शिकलो की सेटला नेहमी कर्ली ब्रॅकेट्स मध्ये टाकायचं. त्याचे जे एलिमेंट्स आहेत ते सेपरेटेड बाय कोमाज असतात. कोमाने सेपरेट करायचे. बेटा फर्स्ट आहे लिस्टिंग मेथड किंवा रोस्टर मेथड. दोनच मेथड आहे. त्यातली लिस्ट करायची. हिअर एलिमेंट्स आर आयदर लिस्टेड ऑर टॅब्युलेटेड. बेटा एक तर त्यांची लिस्ट केली जाईल किंवा दे विल बी टॅब्युलेटेड. ठीक आहे. एक एक्झाम्पल बघू आपण. सेट ऑफ ऑल पॉझिटिव्ह इंटिजर्स लेस दॅन 9. आपल्याला पॉझिटिव्ह इंटिजर्स पाहिजे जे 9 पेक्षा लहान आहे. तर सेटचं एबीसीडी काहीतरी नाव द्यायचं. आपण दिलं सेट आहे. मग पॉझिटिव्ह इंटिजर्स बेटा 1 2 3 4 5 6 7 8 9 नाही घेणार आपण. लेस दॅन 9 बोलले. जर लेस दॅन ऑर इक्वल टू 9 बोलले असते तर आपण 9 घेतला असता. क्लिअर आहे? ही झाली फर्स्ट. सेकंड बेटा सेट बिल्डर मेथड. नावातच आहे. सेटला बिल्ड करणे, सेटला तयार करणे. हातावरचा रेडी सेट आहे ना, आहे की नाही? हा. मग बेटा हिअर सेट इज डिस्क्राइब्ड बाय द कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी ऑफ इट्स एलिमेंट्स. सेटला काय केलं जातं बच्चा? त्याला डिस्क्राईब केलं जातं बाय द कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी ऑफ द इलेमेंटने. त्याच्या एलिमेंटला काहीतरी स्पेसिफिक प्रॉपर्टी असणार. फॉर एक्झाम्पल जर का मी सेट ऑफ नॅचरल नंबर्स बोललो तर नॅचरल नंबर असणे ही त्यांची प्रॉपर्टी झाली. सेट ऑफ इंटिजर्स लिहिलेलं असेल तर इंटिजर असणे ही त्यांची प्रॉपर्टी झाली. एक एक्झाम्पल आपल्या समोर बेटा सेट ए हॅज एलिमेंट्स. अच्छा याची पद्धत लिहिण्याची अशी आहे की ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट मध्ये एक्स. एक व्हेरिएबल वापरला आपण. हे दांडी आहे ना उभी म्हणजे सच दॅट एक्स सच दॅट एक्स हॅज प्रॉपर्टी पी. त्यांना एक फिक्स्ड प्रॉपर्टी असणार आहे. त्याला वाचलं कसं जातं बघ रेड ॲज सेट ए हॅज एलिमेंट्स एक्स सच दॅट ऑल एक्स हॅव प्रॉपर्टी पी. काहीतरी फिक्स प्रॉपर्टी. फॉर एक्झाम्पल बेटा एक सेट दिला ए. त्याचे एलिमेंट्स बघा 3 4 5 6 7 8. तर मला काय दिसतंय 3 पासून 8 पर्यंत एक सलग एलिमेंट्स आहेत म्हणजे नॅचरल नंबर्स जरूर आहेत. जे 3 आणि 3 पेक्षा मोठे आणि 8 आणि 8 पेक्षा छोटे. आर यू गेटिंग? मग याला सेट बिल्डर फॉर्म मध्ये मी कसं लिहू? बेटा ए इज सेट ऑफ एक्स सच दॅट हा जो एक्स बेटा प्रत्येक जण त्याची प्रॉपर्टी काय? इट बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. सो एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. हे बिलॉंगचं सिम्बॉल आहे. वी हॅव स्टडीड. एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर कोमा. आणि हा जो एक्स आहे हा कसा रे बाळा? 3 किंवा 3 पेक्षा मोठा. मग कसं लिहू? 3 किंवा 3 पेक्षा मोठा म्हणजे बघ ना एक्स 3 किंवा 3 पेक्षा मोठा आणि कोणापेक्षा छोटा किंवा इक्वल 8 पेक्षा. झालं. येस वी आर डन. याला अजून एका पद्धतीने कसं लिहू शकत होतो बेटा मी? एक्स सच दॅट एक्स इज नॅचरल नंबर. बरं का? पण मला लेस दॅन ऑर इक्वल टू नसेल वापरायचं. तर मला काय म्हणावं लागेल बेटा? 2 पेक्षा मोठे आणि 9 पेक्षा लहान. आर यू गेटिंग? मी याला असं पण लिहू शकलो असतो. याला असं पण लिहिता येतं बेटा मला. एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर्स. कसे? हे बघ 2 पेक्षा ग्रेटर 9 पेक्षा लेस. बघ दोन्ही प्रकारे वापरू वापरू शकतो आपण. आर यू गेटिंग? या स्क्रीनशॉट. सो एक्सरसाइज 5.1 मधला फर्स्ट क्वेश्चन आहे बाळा डिस्क्राईब फॉलोइंग सेट्स इन द रोस्टर फॉर्म. हे कशामध्ये? रोस्टर मध्ये करायचे. कशामध्ये आहेत? बिल्ड करून दिलेले आहेत आपल्याला सेट बिल्डर मध्ये. ठीक आहे रोस्टर मध्ये करायचं आपल्याला. सो बच्चा फर्स्टचा आन्सर ए दिलाय एक्स सच दॅट एक्स इज द लेटर ऑफ द वर्ड मूव्हमेंट. मूव्हमेंट मधले सिंगल सिंगल लेटर उचलायचे. फक्त कॉपी पेस्ट होऊ द्यायचे नाही. डबल ट्रिपल किती वेळा येऊ द्या. रिपिटेशन इज नॉट अलाउड. मग काय करू बाळा? सेट ए ला कर्ली मध्ये लिहा इलेमेंट यम ला उचला टच पेस्ट. ओके. ओ ला उचला टच पेस्ट. व्ही ला उचला टिचिक पेस्ट. ई ला घ्यायचं का? यस सर. यम ला घ्यायचं का? नो सर. ऑलरेडी यम आपण घेतलेला आहे बेटा. हा. ई ला घ्यायचं का? नो सर. ई आपण ऑलरेडी घेतलेला आहे. एन ला घ्यायचं का? यस सर. कारण एन नाहीये. रिपीट नाही होऊ द्यायचं. टी ला घ्यायचं का? यस सर. घेतला टी. ठीक आहे बेटा. सो दिस इज दी सेट ए. आता सेकंड.
बच्चा बी इज दी सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज द इंटिजर. बरं का, एक्स हा इंटिजर आहे जो -3/2 आणि 9/2 च्या मध्ये. आता हे फ्रॅक्शन म्हणजे हे डेसिमल फॉर्म मध्ये तर बेटा -3/2 ला काय लिहू शकतो मी बघ ना, भाग दे ना म्हणजे दीड आहे की नाही, आणि 9 चे 2 तुकडे केले तर 4.5. क्लिअर आहे बेटा. आता निगेटिव्ह दीड आणि 4.5 मध्ये कोणते कोणते इंटिजर्स येतात, मग मी याला कसं लिहू? बी इज इक्वल टू, बघा बेटा कोणते कोणते इंटिजर येतात, -1.5. मी नंबर लाईन काढतोय बघ बेटा. सपोज हा 0 आहे, हे 1 2 3 4 अप टू पॉझिटिव्ह इन्फिनिटी. इकडे बघ -1 -2 -3 अप टू निगेटिव्ह इन्फिनिटी. आता हे ना -1.5 कुठे येईल बेटा, हे -1 हे -2 -1.5 इथे येईल ना. ओके, आणि 4.5 कुठे आहे बच्चा, हे 5. सो 4.5 तर इथे येईल ना. या दोघांच्या मध्ये कोण कोण इंटिजर आहे, -1 0 1 2 3 and 4. डन. येस सर. -1 0 1 2 3 and 4 इंटिजर्स, डेसिमल्स नव्हे. क्लिअर आहे. चला लास्ट सेट सी. काय रे बेटा सेट सी? सी इज सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज 2n+1. एक फॉर्म्युला दिला बेटा आपल्याला, काय की एक्स इज 2n+1 आणि n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. सो बच्चा n जर का नॅचरल नंबर आहे राईट, तर मग n काय काय होईल बघ ना. n कॅन बी 1, n कॅन बी 2, n कॅन बी 3, n कॅन बी 4. टुचुक 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 n कॅन बी एनिथिंग. हे तर इनफायनाईट सेट होईल ना बेटा. येस ऑर नो? आता मला सांग, n जर का नॅचरल नंबर्स आहे म्हणजे त्यापैकी 1 टाकला मी तर काय होईल बेटा, 2 × 1 + 1. आर गेटिंग? आता सी विल बी, n ला तू 1 टाकलं, बघा मी इथे टेबल बनवतो. n ला 1 टाकलं तर मग x काय होईल बेटा, 2 × 1 + 1. बे एक बे अधिक 1 किती झालं बेटा, 3. गेटिंग? n ला तू 2 टाकलं तर व्हॉट विल हॅपन, x विल बी 2 × 2 + 1. गेटिंग? बेदुने 4 आणि 1 5. n ला जर का तू 3 टाकलं बेटा तर x विल बिकम 2 × 3 + 1. बेत्रिक 6 आणि 1 7. जर का 4 टाकलं तर व्हॉट विल हॅपन बेटा, दिस विल गो ऑन हॅपनिंग 2 × 4 + 1. 4 2 8 1 9. दिस विल गो ऑन हॅपनिंग. आय विल गेट ऑल द ऑड नंबर्स 3 5 7 9. ही थांबल का बेटा प्रोसेस? नाही. सो पहिले 2 फायनाईट होते आणि हा जो तिसरा आहे हा इनफायनाईट सेट आहे. दिस प्रोसेस विल गो ऑन अँड ऑन. या स्क्रीनशॉट. ओके बेटा, क्वेश्चन नंबर 2 फ्रॉम दिस एक्सरसाइज इज डिस्क्राइब फॉलोइंग सेट्स इन द सेट बिल्डर फॉर्म. बेटा तयार करायचं आहे, आता बिल्ड करायचं आहे सेट आपल्याला. सेट बिल्डर मध्ये करायचंय. बेटा फर्स्ट इज एलिमेंट 0 ओनली. एक असा सेट आहे ज्यामध्ये फक्त 0 आहे. मग आता मी एक प्रॉपर्टी तयार करून असं म्हणू का, की बघा नॅचरल नंबर्स मध्ये कोण असतात 1 2 3 4 पासून अनलिमिटेड. होल नंबर्स मध्ये कोण असतात बेटा, 0 आणि नॅचरल्स. म्हणजे मी असं म्हणू का, की हा जो सेट आहे की ज्यामध्ये फक्त 0 आहे, म्हणजे दिस इज द सेट ऑफ ऑल द एक्स which belongs to whole numbers, which belongs to natural numbers but not whole. ओके, बघा लक्ष दे. जो फर्स्ट आहे बेटा त्यामध्ये मी थोडं थोडं एक्सप्लेन करतो, की जे नॅचरल नंबर्स आहेत ना बेटा, नॅचरल नंबर्स हे काय असतात रे बेटा, 1 2 3 4. आर यू एग्री विथ दिस? होल नंबर्स काय असतात, 0 1 2 3. 0 आणि नॅचरल. ओके, म्हणजे मी असं म्हणू का, की हा जो 0 आहे हा होल, म्हणजे मला एक व्हेरिएबल एक्स असं घ्यायचंय. होल असला पाहिजे पण नॅचरल नसला पाहिजे. आता बघ ना, होल तर आहे पण नॅचरल तर नाही. एवढा पार्ट नॅचरल ना बेटा, अरे येस ओर नो? हा जो एवढा पार्ट आहे हा नॅचरल आहे ना, आहे की नाही? नॅचरल नंबर्स आहे की नाही? म्हणजे मी असं म्हणू का, की लेट्स डिफाइन द सेट ॲज, ओके, मी असं म्हणू का, गिव्हन सेटला नाव देऊ का मी सेट ए कर्ली ब्रॅकेट मध्ये, की व्हेरिएबल काय घेऊ एक्स, सच दॅट
बेटा x बिलॉंग्स टू होल नंबर, x बिलॉंग्स टू होल नंबर. ओके. आणि असं म्हणू का बेटा की x डज नॉट बिलॉंग्स टू नॅचरल. असा होल नंबर पाहिजे की जो नॅचरल नंबर नाहीये. इट इज 0 ओनली. आर यू अंडरस्टँडिंग ना बेटा? एवढा एकच भेटतोय बरोबर मला याच्यामध्ये. बेटा सेकंड मध्ये काय दिसतंय मला? 0 प्लस मायनस 1 प्लस मायनस 2 प्लस मायनस 3. आता आपण काय करू, त्याचं एक नाव देऊ. ठीक आहे ना, त्या सेकंड मध्ये त्याला काहीतरी नाव देऊ, बी नाव देऊ आपण. मगाशी हे दिलं होतं ना, याला बी नाव देऊ. आणि काय दिसतंय मला? दे आर इंटिजर्स. प्लस पण आणि मायनस पण. -3 आणि +3 मध्ये. येस ऑर नो बेटा? बघ ना, मी जर एक नंबर लाईन काढली, समजा 0, हे 1, हे 2, हे 3, दिस इज प्लस इन्फिनिटी. बेटा हिअर इज मायनस इन्फिनिटी. -1, -2, -3. सो व्हॉट आर यू ऑब्झर्विंग? 0 आहे, प्लस ऑर मायनस 1 आहे. ओके. प्लस ऑर मायनस 2 आहे, प्लस ऑर मायनस 3 आहे. येस ऑर नो बेटा? व्हिच मीन्स कॅन आय से सेट बी कर्ली मध्ये एक्स सच दॅट हा एक्स कोणात बिलॉंग करतोय बच्चा? इंटिजर्स. झेड ने लिहितात किंवा कधी कधी आय ने पण लिहितात. ठीक आहे ना? एक्स बिलॉंग्स टू झेड. परंतु सगळे इंटिजर्स आहेत का याच्यामध्ये? अजिबात नाही. याच्यामध्ये एवढेच इंटिजर्स आहेत बेटा, -3 पासून तर 3 पर्यंत. क्लिअर आहे? म्हणजे मला काय केलं पाहिजे की -3 लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 3. म्हणजेच -3 पासून तर +3 पर्यंत. आता हा बघ ना, एक्स हा मोठा किंवा इक्वल आहे -3 च्या, छोटा किंवा इक्वल आहे +3 च्या. क्लिअर आहे? व्हेरी इम्पॉर्टंट इज थर्ड वन बेटा. काय दिसतंय मला थर्ड मध्ये? नीट पहा. 1/2, 2/5, 3/10, 4/17, 5/26, 6/37, 7/50. वरच्यांचा जर का स्क्वेअर केला, जरा नीट पहा. वरच्यांचा स्क्वेअर केला एकाचा, त्यात एक ऍड कर 2. 2चा स्क्वेअर कर, 2 4, एक ऍड कर 5. 3चा स्क्वेअर 9 प्लस 1 10. 4चा स्क्वेअर 16 प्लस 1 17. 5चा 25 प्लस 1 26. 6चा स्क्वेअर 36 प्लस 1 37. 7चा 49, एक ऍड करा 50. सो बच्चा मी असं म्हणू का, इथे मला एक फॉर्म्युला भेटतो बेटा. कोणता? की एक्स हा जो वरचा नंबर आहे त्याला मी एन बोललो, नॅचरल नंबर आहे ना ऑब्व्हियसली. 1 2 3 4. हा जो नॅचरल नंबर आहे ना बेटा, तर ह्या नॅचरल नंबरचा स्क्वेअर करायचा आणि त्यात एक ऍड करायचा, तर खालची टर्म भेटते मला. बघ ना, हा जर का एन आहे तर त्याचा स्क्वेअर करायचा म्हणजे एन स्क्वेअर, त्यात एक ऍड करायचा, खालची टर्म भेटते मला. गेटिंग? आता नीट आहे का? डेफिनेशन कशी करायची? मी त्याला म्हणतो सेट सी ऑफ एक्स सच दॅट बेटा एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. येस सर. नॅचरल नंबर. येस सर. सगळे आहेत का? नाही, फक्त 7 पर्यंतच आहे. आहे का? एक्स सच दॅट एक्स हे नंतर लिहायचा, फॉर्म्युला आधी. एक्स इज n अपॉन n स्क्वेअर प्लस 1, कॉमा एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. येस सर. पण कंडिशन आहे 1 to 7. म्हणजे काय करावं लागेल बेटा? एकापासून तर कितीपर्यंत बेटा? 7. एकापासून तर 7 पर्यंत. समजलंय? स्क्रीनशॉट घ्या.